आज मी गरम मसाला बनवणार आहे। हे बघा, हे मी धनी घेतलेले आहे। हे धनी मी 2 बाउलनं घेतलेले आहे। हा बाउल आहे तो, या बाउलनं मी धन्याचं प्रमाण घेतलेलं आहे। या बाउलनं मी 2 बाउल धनी घेतलेले आहे। हे खाकस आहे। हे खाकस मी एक बाउलच्या अर्धी वाटी खाकस घेतलेला आहे। हे लाल मिरची घेतलेली आहे 1 बाउल भरून। मग बाकीचे 3-3 चम्मच मी हे सोप घेतलेले आहे, 3 चम्मच पोहे खायच्या चम्मचनं। आणि हे एक शहाजिरं, हे पण मी 3 चम्मचच घेतलेलं आहे पोहे खायच्या चम्मचनं। बाकीचं जिनस मी थोडं कमी घेतलेलं आहे। हे बघा, 1-1.5 चम्मच मी सर्वच घेतलेलं आहे। करणफूल आहे, हे नाकेश्वर आणि त्याच्यामध्ये लवंग आहे। हे कलमी आहे, कलमी पण मी माझ्या अंदाजानुसार घेतलेले आहे। हे भेंडी विलायची आहे, भेंडी विलायची पण मी माझ्या अंदाजानुसार घेतलेले आहे। आणि हे दगडी फूल आहे, हे पण घेतलेलं आहे। आणि हे सुंठ घेतलेलं आहे। आणि हे मी जायफळ घेतलेलं आहे, जायफळ थोडंच घेतलेलं आहे मी, अर्ध्यातलं पण अर्धं घेतलेलं आहे। आणि 10-12 विलायची घेतलेले आहे। आणि लवंग घेतलेले आहे। आणि हे मिरे घेतलेले आहे। मिरे जास्त नाही घ्यायचे, मिरे जास्त जर झाले तर मसाला तिखट होतो, म्हणून थोडं मिरची वापरणार आहे, म्हणून मी मिरे कमी घेतलेले आहे। आणि हे तेजपान घेतलेलं आहे, तेजपान मी तरी 20-25 पान घेतलेलं आहे। आता याला मी छान मस्त भाजून घेते, कमी आचेवरच भाजायचं। याचा छान मस्त वास येऊपर्यंत जास्त का गरम नाही होऊ द्यायचं। आता मी या पद्धतीनं भाजून घेते। बघा, छान मस्त धनी भाजलेले आहे। याला धनीच वेगळे भाजायचे, बाकीचं सारं जिनस मी थोडं वेगवेगळंच भाजणार आहे। दुसरं एक जिनस मी एकत्र करून भाजते, पण काही जिनस मी असं वेगवेगळं करूनच भाजते। आता लगेच मी हे सोप आहे, सोप पण मी वेगळीच भाजते, कारण की काही जिनसला कमी वेळ लागतो, काहीला जास्त वेळ लागतो, म्हणून थोडं वेळ लागला तरी चालते, पण थोडं हळूवार कमी आचेवर ठेवून असंच वेगवेगळं भाजायचं। छान भाजले जाते, मसाला पण छान मस्त, त्याचा सेंट पण जात नाही। आता हे थोडं थोडं गरम झालेलं आहे सोप, त्याच्यामध्ये मी लगेच हे शहाजिरं टाकते। अगोदर मी सोप टाकली होती, त्याला थोडं भाजू दिलं, त्याच्यानंतर मी हे शहाजिरं टाकलं। बघा, हे छान मस्त कमी आचेवरच भाजायचं। आता लगेच मी त्याच्यामध्ये हे खाकस आहे, हे खाकस पण मी याच्यामध्येच भाजून घेते। बघा, याला चांगलं असं परतवत राहायचं, नाहीतर एकत्र झाल्याच्यानंतर एक बाजू जास्त जळते आणि मसाला जळकट लागतो, त्यासाठी छान मस्त असं परतवतच राहायचं कमी आचेवर। गरम मसाल्याला थोडी मेहनत घेतली ना, टेस्ट पण छान येते आणि त्याचा सेंट पण जात नाही, म्हणून याला छान पद्धतीनं याची भाजण्याचीच प्रोसेस चांगली झाली पाहिजे, मग बाकी मिक्सरमधून तर निघतेच मसाला। त्यासाठी याला छान अशा पद्धतीनं परतवतच राहायचं आणि गॅस पूर्ण कमी करून ठेवायचा आणि त्याचा छान सेंट येऊपर्यंत त्याला भाजत राहायचं। हे बघा, या पद्धतीनं मी छान परतवत आहे, असंच भाजून घ्यायचं। बघा, आता हे खाकस छान मस्त तडतड करत आहे, म्हणजे भाजलं पूर्ण। हा आता मी काढून घेते। मिरच्या सर्वात लास्ट भाजायच्या, कारण की मिरच्यानं ठसका लागतो। आता मी हे फूल भाजणार आहे, फुलाला पण मी वेगळंच भाजणार आहे। सारे जिनस थोडे वेगवेगळे भाजले ना, त्याचा टेस्ट जात नाही आणि सेंट पण छान राहतो, नाहीतर मग एकत्र भाजले ना, कोणता अगोदर भाजले जाते, कोणतं नंतर भाजले जाते, काही कच्चंच राहते, ज्याचं भाजण्याच्या बाबतीतनी त्याचा सेंट पण निघून जातो। त्यासाठी हळूवार वेगवेगळंच भाजायचं, मसाला छान बनतो। हे बघा,
याला जास्त बाकीच्या जिन्सला नाही भाजलं तरी चालते, पण थोडंसं टिकण्यासाठी ना थोडं गरम करायचं त्याला, म्हणजे जास्त काळवर मसाला टिकतो आणि त्याचा सेंट पण जात नाही, म्हणून थोडं भाजून घ्यायचा. नाहीतर कलमी, लवंग ते नाही भाजले तरी बी चालून जाते, पण थोडं भाजलं ना तर ते जास्त दिवस टिकून जाते मसाला, त्याच्यामध्ये जाळी वगैरे पडत नाही आणि सेंट पण त्याचा छान येतो, म्हणून भाजूनच घ्यायचं. बघा, त्या फुलालाच वेळ लागते कारण की हे जाडसर राहते ना, त्यासाठी याला चांगल्या पद्धतीनं भाजून घ्यायचं. आणि सारखा हात परतवत राहायचं, त्यासाठी गॅस पूर्ण कमी ठेवायचा. गॅस जर फुल केला ना तर हे फुल लवकर जळून जाते, त्यासाठी फुल गॅसवर नाही, कमी गॅसवरच छान मस्त गरम मसाला भाजून घ्यायचा. हे बघा, आता पूर्ण फुल झालेला आहे, काढून घेते. हे बघा, हे मी तेजपान टाकलेले आहे, याला पण मी छान मस्त भाजून घेते. याला जास्त भाजण्याची गरज नाही, पण थोडं भाजून घ्यायचं छान मस्त. बघा, हे तेजपान पण छान भाजलेले आहे. मसाल्यामध्ये ना तेजपान टाकायचंच, मसाल्याची टेस्ट पण येते आणि मसाला छान मस्त तेज होतो. हे पण भाजून घेतलेलं आहे. आता हे बाकीचे जिन्नस आहे ना, मी फक्त हे सुंठ आणि जायफळच काढून घेत आहे. बाकीचे पूर्ण जिन्नस मी एकत्र करून थोडं परतवून घेते. याला जास्त भाजण्याची गरज नाही, थोडं परतवून घेतलं तरी बी चालते, असं बी टाकलं तरी चालते, पण मसाल्याची टेस्ट वाढवण्यासाठी ना याला पण भाजून घ्यायचं. छान मस्त मसाला होतो. फक्त सुंठ थोडं जास्त वेळवर भाजू द्यायचं, कारण की अख्खं सुंठ आहे ना, त्याला मी बारीक केलं नाही. जर बारीक केलं असतं ना तर याच्यामध्येच भाजलं असतं तरी चाललं असतं. बघा, हे छान मस्त भेंडी विलायची आणि हिरवी विलायची पण मी टाकलेली आहे. आता मी याला बंद करते. राहिले फक्त सुंठ आणि जायफळला जास्त भाजलं नाही तरी चालते, पण थोडं मी भाजून घेते. जायफळचा तुकडा एकदम मी कमी वापरलेला आहे आणि सुंठ मी वापरलेला आहे. आता लगेच मी हिरवी मिरची टाकते त्याच्यामध्ये. हिरवी मिरची नाही, लाल मिरची टाकते, मिस्टेक झाली. लाल मिरची टाकते आणि याला छान मस्त असं परतवून घेते. आता हे पूर्ण जिन्नस मी थंड होऊ द्यायला ठेवते. थंड झाल्याच्या नंतर मी मिक्सरमधून काढून घेते. हे बघा, आता मी छान मस्त याला गरम केलं होतं, आता पूर्ण भाजलेलं आहे हे. आता हे पूर्ण थंडगार झालेलं आहे. मी 15 ते 20 मिनिट ठेवलेलं आहे, पूर्ण गार झालेलं आहे. आता मी याला मस्त बारीक मिक्सरमधून पिसून घेते. छान मस्त एकदम बारीक करून घेते, मग तुम्हाला परत बारीक करून दाखवते. हे बघा, आता मी छान मस्त मिक्सरमधून काढलेला आहे. हे मसाला छान मस्त बारीक झालेला आहे. छान मस्त नॉनव्हेजच्या भाजीला आणि कोणत्याही भाजीला टाकला तरी चालते. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.